हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. मी दिलाशा. लास्ट व्लॉगमध्ये टू बी कंटिन्यू असं म्हणाली होती, ते कंटिन्यू मी इथे करत आहे. बीचवरून यायला आम्हाला ऑलमोस्ट 9 वाजले. आल्यानंतर लगेचच आम्हाला निरोप आला जेवणासाठी. रात्रीच्या जेवणामध्ये आम्ही सुरमई थाळी मागितली होती. सुरमई थाळीमध्ये कोलंबीचा रस्सा, सुरमई फ्राय, चपाती, भाकरी, राईस, कांदा, लिंबाची फोड आणि एक नंबर सोलकढी. जेवण तर टेस्टी भारीच होतं, पण त्याचसोबत जी सोलकढी होती सगळ्यांनाच फार आवडली आणि एक नंबर लागली सोलकढी. फर्स्ट क्लास जेवण झाल्यानंतर आमच्या इकडे निवांत गप्पा, कॉमेडी, एंटरटेनमेंट, मजा मस्ती, धमाल अशी चालू होती. आणि लास्ट व्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणालीच होती की कोमलचा बर्थडे. छान जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही फायनली आता इथे केक कट करणार आहोत आणि आमची बर्थडे गर्ल केक कट करण्याआधीचा फोटोशूट चालू झाला आणि 1 बाय 1 सगळेच जण फोटो काढू लागले. बर्थडे गर्लचे इकडे फोटो छान छान काढले आणि सोबतच सगळ्यांनी मस्तपैकी तिच्यासोबत फोटोशूट केला. आणि त्यानंतर आमची धमाल मजा मस्ती ही चालूच होती. रात्री बर्थडे सेलिब्रेशन नंतर सुद्धा आम्ही खूप मजा मस्ती आणि धमाल केली, डान्स केला, खूप काय म्हणजे आमच्या खूप छान मेमरीज इथे आम्ही कलेक्ट केलेल्या आहेत आणि खूपच भारी होते. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग टू ऑल अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मस्तपैकी छान रेडी झालेला सगळेजण छान छान रेडी होऊन आता आम्ही जात आहोत बीच वरती सनराईज पाहायला. पण आज सुद्धा आम्ही सनराईज पाहणार आहोत. अँड हॉटेस्ट गर्ल इज हिअर अँड सेकंड तेजल. गावाकडची सकाळ आणि आता सकाळी आम्ही चाललो बीच वरती छान रेडी होऊन आणि आज आम्हाला सनराईज पाहायला मिळणार आहे. सो सुपर एक्सायटेड. सगळेच जण मस्तपैकी रेडी होऊन निघालो आहोत. सो स्टे ट्यून. आमच्या होमस्टेपासून बीच अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती असल्याने आम्ही मस्तपैकी सकाळ सकाळी वॉक करत निघालो बीचवरती. आम्हाला आजही सनराईज पाहायला नाही मिळालं कारण आम्ही झालो होतो लेट. पण दिवेआगार बीच हा खूपच सुंदर आहे. अगदी अफाट पसरलेला समुद्र आणि ऑपोजिट साईडला खूप सुंदर आणि उंच नारळाची आणि सुरूची झाडे. त्याचबरोबर समुद्रावरती बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत. वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज, कॅमल राईड, मोटरसायकल राईड, हॉर्स राईड, बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज आहेत त्या एन्जॉय करू शकतो. त्याचबरोबर इथे सकाळ सकाळी स्टॉलवरती खूप सारे ब्रेकफास्ट असतात.
तेही आपण इथे एन्जॉय करू शकतो। बीचवरून रिटर्न येताच आम्ही गेलो ब्रेकफास्ट करायला। या होमस्टेला काही दुसरे गेस्टसुद्धा होते। त्यांचा हा क्यूट बाळ मला लपून बघत होता, किती छान दिसतंय। ब्रेकफास्टमध्ये गरमागरम आंबोळी आणि चटणी मस्तपैकी खाऊन घेतलं। इथल्या जेवणाची जेवढी मी प्रशंसा करू तेवढी कमीच आहे, कारण इथे आम्हाला मिळालेला प्रत्येक मील हा फंटॅस्टिक आणि सॅटिस्फाईंग होता। हे गाव निलिमाचं सासर असल्याने त्यांच्याकडून आम्हाला ब्रेकफास्टसाठी खास आमंत्रण होतं। मग आम्ही निघालो तिकडे जायला। येताना रोड पाहिलेत ना, किती छान रोड आहेत आणि फुलांची झाडे सुद्धा आहेत। मी एक फूलसुद्धा माझ्यासाठी काढून घेतला। इथे येताच गरमागरम कांदे पोहे आणि सोबतच चहा आम्हाला मिळाला। हॅलो एव्हरीवन, तर आता सर्व काही पॅकिंग वगैरे आमची मस्तपैकी झालेली आहे आणि आता इथे जे जवळचे मंदिर आहेत ते आम्ही थोडे एक्सप्लोर करणार आहोत, कारण प्राचीन काळातले मंदिर आहेत, तर खूप छान दर्शन घेता येईल आणि मग आम्ही इकडून निघणार आहोत परतीच्या प्रवासाला। सो बघूया पुढे काय काय एक्सप्लोर करता येईल आणि काय काय तुम्हाला दाखवता येईल तेवढं मी तुम्हाला शेअर करणारच आहे। सो स्टे ट्यून। या ट्रिपमध्ये सगळ्यात जास्त कोणी एंटरटेनमेंट केलं असेल तर तो आहे हा मुलगा विशाल, सायलीचा नवरा। पुन्हा एकदा आम्ही निघालो जवळचे मंदिर एक्सप्लोर करायला। हे आहे उत्तरेश्वर मंदिर। आमच्या होमस्टेपासून अगदी वॉकेबल डिस्टन्सवरती हे मंदिर आहे। या मंदिराच्या बाहेरचा परिसरसुद्धा खूपच सुरेख आहे आणि इथे भेट देऊन आम्ही निघालो दिवेआगारमधला सुप्रसिद्ध श्री सुवर्ण गणेश मंदिराकडे। फायनली आम्ही पोचलो सुवर्ण मंदिराकडे। हे आहे बाहेरचं परिसर। दिवेआगारमधलं श्री सुवर्ण गणेश मंदिर हे मेन अट्रॅक्शन आहे। इथे येणारा प्रत्येक पर्यटन हा या मंदिराला नक्कीच व्हिजिट देतो। या मंदिरामध्ये गणपतीचा सोन्याचा मुखवटा आहे आणि असं म्हटलं जातं की इथे मागितलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होते। गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन थोड्या वेळासाठी आम्ही इथे निवांत बसलो। इथल्या मंदिरांना भेट देऊन आम्ही परतलो होमस्टेला। दुपारच्या जेवणामध्ये आम्ही व्हेज आणि नॉनव्हेज अशा दोन्ही थाळ्या मागितल्या होत्या। व्हेज थाळीमध्ये डाळ, भेंड्याची भाजी, वालाची भाजी, स्वीटमध्ये शेवया, भाकरी, पापड, लोणचं, राईस आणि नॉनव्हेज थाळीमध्ये आम्ही मागितलं होतं पॉपलेट फ्राय, कोलंबीचा रस्सा, राईस, भाकरी,
असं एक नंबर मस्तपैकी आम्ही जेवण केलं. जेवणानंतर आमचा मुंबईकडे येण्याचा परतीचा प्रवास चालू होणार होता, त्यामुळे थोडे सगळेजण उदास होते. स्पेशली जे कोकण लवर असतात, इकडचं सुंदर परिसर, इकडच्या वातावरणातून निघायची इच्छाच होत नाही. म्हणजे पक्ष्यांचं छान आवाज, सकाळी पहाटे कोंबड्याचं आरवणं, खूप साऱ्या गोष्टी इथे छान छान, म्हणजे खूपच प्रसन्न. आणि ही आमची एक हॅपी जर्नी, म्हणजे खूप भारी इथे मेमरीज आम्ही क्रिएट केल्या आहेत. खूप भारी वाटलं. आणि जेवल्यानंतर मी इथे आली यांच्या बागेमध्ये. यांनी बागसुद्धा खूप छान मेंटेन केली आहे, अगदी क्लीन, म्हणजे कुठेही तुम्हाला घाण दिसणार नाही. सुंदर सुंदर इथे झाडे आहेत, नारळाची झाडे, सुपारीची झाडे, चिकूचं झाड आहे. खूप छान छान इथे त्यांनी झाडे लावली आहेत. आणि मला तर ना खरंच सांगते, इथून निघायची बिलकुल इच्छा नव्हती, पण काय करणार ना, ऑप्शन नाही आहे. एनिवे निघावं तर लागणारच, खूप साऱ्या गोष्टी आहेत. सो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे मला सांगायला विसरू नका प्लीज. नक्कीच एक कमेंट करा. त्याचबरोबर ही व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला माहीतच आहे की नक्की सबस्क्राईब करून जा. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द व्हिडिओ. जेवणाची टेस्ट म्हणजे बापरे, एक नंबर जेवण. आणि नॉनव्हेज तर खूपच छान, खूप मस्त छान जेवलो, सोलकढी प्यायलो. आणि आता आम्ही फायनली निघतोय इकडून. खूपच छान वाटलं. 2 दिवस कसे निघून गेले हे कळलंही नाही, कारण कोकणामध्ये सगळ्यांनाच फार आवडतं, कारण इकडचं निसर्गरम्य वातावरण, खूप थंडी होती आणि इतक्या जवळ बीच वगैरे, खूपच मजा आली. So yes, finally we are leaving from here. Bye. या काकी आणि ताईंनी आमची अगदी उत्तम सोय केली. त्यांना बाय करून आमचा मुंबईचा परतीचा प्रवास चालू झाला.